आणखी एक मोठी बातमी, भाजपला यंदा 240 जागांवरती विजय मिळालाय। बहुमताची मॅजिक फिगर गाठण्यासाठी एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊनच मात्र मोदींना सरकार स्थापन करावं लागणार आहे। याच पार्श्वभूमीवर एनडीएची दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीएचे सर्व घटक पक्ष उपस्थित असतील। या बैठकीमध्ये नवीन सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, काल निकालानंतरच पंतप्रधान मोदींनी समोर येऊन सांगितलं की देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार स्थापन होईल आणि त्यासाठीच्या हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। काय त्याबद्दल माहिती? श्वेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणानंतर खरं तर आकडेवारी जी आहे ती भाजपला एक हाती जरी सत्ता स्थापन करता येणार नसली तरी मित्रपक्षांच्या सोबत घेऊन संपूर्णपणे 291 पर्यंत भाजप पोहोचते आणि मित्रपक्षांच्या मदतीनं भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या पूर्णपणे तयारीत आहे। आणि याचसाठी आज होणारी एनडीएची ही महत्त्वपूर्ण बैठक अतिशय महत्त्वाची आहे, कारण या संपूर्ण एनडीएच्या बैठकीमध्ये इकडे इंडिया आघाडीची बैठक होते, दुसऱ्या बाजूला एनडीएची देखील बैठक होते। या संपूर्ण पार्श्वभूमीवर एनडीए मध्ये सामील असणारे सर्व घटक पक्ष, मग त्यामध्ये खास करून ज्यांचा वारंवार आता उल्लेख करावा लागेल त्यांचा नितीश कुमार, ज्यांचा इंडिया आघाडीकडून त्यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, दुसऱ्या बाजूला चंद्रबाबू नायडू आहेत, तिसऱ्या बाजूला महाराष्ट्रातला घटक पक्ष सर्वात मोठा आणि महत्त्वाचा अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेली शिवसेना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दुपारी 11च्या सुमारास मुंबईतून निघतील आणि 1:30च्या सुमारास दुपारी दिल्लीत पोहोचतील। त्यामुळे एनडीएतील सर्व घटक पक्षांशी चर्चा करून लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करणं, कारण कुठली फाटाफूट होण्याआधीच लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करून याबद्दलची जी पुढची शहानिशा आहे, पुढची खात्री जी आहे ती करून घेणं, यासाठी मोदी सरकार प्रयत्न करेल। 9 तारखेपर्यंत राष्ट्रपती भवनाबद्दल सामान्यांना त्या ठिकाणी मज्जाव करण्यात आला। त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये या संपूर्ण शपथविधीच्या हालचाली ज्या आहेत त्या व्हायला सुरुवात होईल। एकंदरीत राज्यात आणि देशात ज्या पद्धतीनं जागा ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत त्याची शहानिशा करण्यासोबतच एनडीएचं सत्ता स्थापनेकडे लवकरात लवकर कशी वाटचाल करता येईल यासाठी आजच्या बैठकीत प्रयत्न किंवा त्याबद्दलची महत्त्वाची चर्चा आज होऊ शकते। श्वेता, राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता